सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। नमस्कार भक्तांनो, बघा आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात जर सर्वात मोठी कुठली समस्या असेल तर ती म्हणजे आर्थिक चणचण, सतत पैशांची कमतरता, सतत पैशांची तंगी। या व्यक्तीकडनं पैसे उसने माग, त्या व्यक्तीकडनं पैसे उसने माग, घरात काही घ्यायचं असेल कर्ज काढ, म्हणजे पैसा येतच नाही, पैसा आला असता तो टिकत नाही, सगळं काही आमचं करून झालंय पण तरीही आमच्या पैशांची समस्या दूर होत नाही। अशा प्रत्येक व्यक्तीसाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। हे उपाय तुमच्या आयुष्यात पैशाला आकर्षित करतील। रोज कुठून ना कुठून तुमच्या घरात पैसा येत जाईल आणि तुमच्या घरात असणाऱ्या दारिद्र्याचा नाश होईल। बघा 3 उपाय सांगणार आहे, तिघांपैकी कुठलाही एक उपाय जर तुम्ही केला तरी तुमची जी काही पैशांची तंगी होती, जी काही पैशांची चणचण होती ती पूर्णपणे नष्ट होईल। आता तुम्हाला या तिघांपैकी कुठलाही उपाय जो सोपा वाटतोय तो करायचा आहे। सगळ्यात पहिला उपाय जो आहे हा सतत आर्थिक चणचण असणाऱ्या लोकांसाठी आहे। ताई घरात 4 लोक कमावते आहेत, घरामध्ये 8 लोक कमावते आहेत, सगळे लोक कमावतात पण घरात पैसा येत नाही, पैसा आला तर तो टिकत नाही, सतत पैशांची चणचण, सतत घरामध्ये दरिद्रता, सतत घरामध्ये गरिबी। कुठल्याही मंगळवारच्या किंवा कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी आपल्याला हा पहिला उपाय करायचा आहे। यासाठी काचेचं भांडं घ्यायचं, काचेचा ग्लास घेतलात, काचेचा एखादा बाउल घेतलात, एखादी छोटी प्लेट वाटी घेतली तरीही चालेल। जे काचेचं भांडं घेतलेलं आहे ते देवघराच्या समोर ठेवायचं। देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती असली पाहिजे। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्या घरात माता लक्ष्मीची मूर्ती ही बसलेली असते त्या घरातील लक्ष्मी स्थिर असते। ज्यांच्याकडे अजूनही माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो हा बसता नाहीये त्यांनी आवर्जून दुकानातून जिथे फोटो वगैरे मिळतात, देवांची मूर्त्या मिळतात, पूजेचं साहित्य असतं, त्या दुकानातून आवर्जून अशी एखादी मूर्ती आपल्या घरी आणायची आहे। माता लक्ष्मीची मूर्ती एका तामणात ठेवून त्या मूर्तीवरती थोडंसं पाणी घालायचं आहे। शक्य असेल तर पंचामृत घाला, नाही तर फक्त पाणी घाला, थोडंसं दूध घाला, पुन्हा पाणी घाला आणि मूर्ती स्वच्छ धुवून घ्या, पुसून घ्या। आता ही मूर्ती चौरंगावर किंवा देवघरातच जिथे तुम्ही ठेवली आहे तिथे मूळ जागी ठेवून द्या, ठीक आहे। त्यानंतर जी आपण काचेची वाटी किंवा काचेची प्लेट घेतलेली आहे ती माता लक्ष्मीच्या समोर ठेवा, अगदी समोर। जसं आपण देवघरात नैवेद्य ठेवून देतो सेम त्याच पद्धतीने ही काचेची वाटी तिथे देवघरामध्ये किंवा चौरंगावर ठेवून द्या। त्या काचेच्या वाटीमध्ये एक अर्धा ग्लास पाणी घाला, म्हणजे ती काचेची वाटी अर्धी भरेल एवढं तुम्हाला त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। आता या पाण्यामध्ये आपल्याला जे मी साहित्य सांगतेय ते घालायचं आहे। सगळ्यात पहिले घालायचे आहेत 5 हिरव्या वेलच्या, 5 हिरव्या वेलच्या। त्यासोबत घालायच्या आहेत 5 फुलवाल्या लवंगा, 1 चिमूटभर पिवळी जी मोहरी असते ही पिवळी मोहरी। बघा पुन्हा एकदा ऐका, 5 हिरव्या वेलच्या, 5 फुलवाल्या लवंगा, त्याच्यामध्ये घालायचं आहे चिमूटभर पिवळी मोहरी, 1 चिमूटभर त्याच्यामध्ये घालायचं आहे मीठ, खड्यांचं बारीक कुठलंही चालेल, 1 चिमूटभर त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि 1 चमचाभर त्याच्यामध्ये सफेद रंगाचे जे तीळ असतात ते तीळ घालायचे आहे। यामध्ये आपल्याला घालायचे आहे अर्धा चमचा हळद। हे सगळं साहित्य त्या वाटीमध्ये तुम्हाला व्यवस्थित एका चमच्याने मिक्स करायचं आहे, ठीक आहे। आणि त्या वाटीच्या वरती तुम्हाला एक लाल रंगाचं कापड ठेवायचं आहे, त्या वाटीच्या वरती लाल रंगाचं कापड ठेवायचं आहे, कागद ठेवला तरीही चालेल। आता ज्या भांड्यात आपण हे सगळं साहित्य ठेवलं होतं ते व्यवस्थित झाकून घ्यायचं आहे, ठीक आहे। आता तिथे बसून माता लक्ष्मीला आपली जी काही समस्या असेल ती सांगायची आहे। तीच समस्या दूर होण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे। 3 वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टकं म्हणायचं आहे, 3 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे। 3 वेळा महालक्ष्मी अष्टकं, 3 वेळा व्यंकटेश स्तोत्र। 2ही सेवा करून झाल्या की त्याच्यानंतर मंगळवार शुक्रवार जेव्हा हा उपाय करताय, लक्षात ठेवा सकाळी उपाय करताय तर रात्रभर हे तिथे समोर ठेवायचं। रात्रीचे एक 8-9 वाजले किंवा फार 10-10:30 वाजले की त्याच्यानंतर हे जे भांडं आहे ते तिथून देवघराच्या समोरून उचलायचे, म्हणजे काढून घ्यायचं आहे।
त्याच्यावर असणारं लाल रंगाचं कापड आहे ते बाजूला करायचं आहे. आता त्या वाटीत असणारी हिरवी वेलची, त्यामध्ये घातलेली लवंग, त्यामध्ये घातलेली पिवळी मोहरी, मीठ आणि हळद याचं जे तीर्थ झालेलं असेल ते घरातल्या 4 दिशांना आधी शिंपडायचं आहे. संपूर्ण 4ही कोपऱ्यांना शिंपडायचं. स्वयंपाकघर जिथे अन्नपूर्णा मातेचा वास असो, धनधान्याची देवी राहते, तिथेही शिंपडायचं. तुमच्या तिजोरीवर शिंपडायचं, जिथे तुम्ही सोनं वगैरे ठेवताय तिथे शिंपडायचं. घराच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर हे तीर्थ शिंपडायचं. आणि त्याच्यानंतर जे शिल्लक राहील ते त्या काचेच्या भांड्यामध्येच घरातील कुठल्याही एका ठिकाणी ठेवून द्यायचं. आता रोज तुम्ही सकाळी अंघोळ कराल तेव्हा 1 चमचाभर किंवा अर्धा चमचाभर हे तीर्थ घरातल्या कर्त्या व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यात घालायचं, जो घरात धन कमवून आणतोय. आता तुम्ही पण कमावताय, तुमचे पती पण कमावताय, तुमची मुलं पण कमावतायत, तर तुम्ही चौघांच्याही अंघोळीमध्ये, दोघांच्याही अंघोळीच्या पाण्यात किंवा तिघांच्याही अंघोळीच्या पाण्यात, जेवढे लोक आहेत 4-5 किती, त्या प्रत्येक व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडं थोडं हे तीर्थ तुम्हाला घालायचं आहे. त्यासोबतच जेव्हा तुमचं सकाळी स्वच्छ पवित्र स्नान होईल त्याच्यानंतर शिल्लक राहिलेलं जे काचेच्या भांड्यात असणारं तीर्थ आहे ते घरातल्या 4ही कोपऱ्यात शिंपडून द्यायचं. बरोबर 8 दिवस, ज्या दिवशी तुम्ही हा उपाय कराल, म्हणजे मी मंगळवारी हा उपाय केला तर 8 दिवस, पुढचा मंगळवार येईपर्यंत हे तीर्थ तुम्हाला पुरेल. कारण वाटीत घेतलं तरी इतकं ते होतं आणि 8 दिवस ते आरामात पुरतं. 8 दिवस रोज हे तीर्थ तुम्हाला अंघोळच्या पाण्यात घालायचं आहे आणि 8 दिवस रोज हे तीर्थ घरातल्या 4 कोपऱ्यांना शिंपडायचं आहे. 8 दिवस हे तीर्थ म्हणजे हे पाणी पूर्णपणे समाप्त होईल. आता त्यामध्ये फक्त शिल्लक राहील ती हिरवी वेलची, त्यामध्ये शिल्लक राहील ती फुलवाली लवंग, पिवळी मोहरी. आता हे साहित्य जेव्हा शिल्लक राहील तेव्हा ते घराच्या बाहेर घेऊन जायचं. तुमच्या घराच्या बाहेर जिथे कुठे तुळशीचं वृंदावन असेल किंवा तुम्ही बाल्कनीत तुळशीचं रोप ठेवलेलं आहे, तुमच्या गॅलरीमध्ये तुळशीचं रोप ठेवलेलं आहे, तर तिथे तुळशीच्या रोपाजवळची माती थोडी बाजूला करायची आणि त्या तुळशीच्या रोपाजवळ एक थोडासा खड्डा करून त्यामध्ये ही हिरवी वेलची, फुलवाली लवंग आणि मोहरी टाकून त्यावरती पूर्ण माती घालून पुन्हा लेवल करायची. आणि त्या ठिकाणी 21 दिवस तुपाचा दिवा लावायचा. किती? 21 दिवस. बघा, हा उपाय केल्यानंतर तुम्हाला 1 महिन्याच्या आत पूर्णपणे अनुभव येईल. घरामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी तुम्हाला बदल जाणवेल. घरात असणाऱ्या गरिबीचा, दारिद्र्याचा नाश होईल. पैसा तुमच्याकडे आकर्षित होईल. पैशांची, धनाची जी काही समस्या आहे ती पूर्णपणे नष्ट होईल. आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते, खूप सोपा आहे. या दुसऱ्या उपायासाठी आपल्याला लागणार आहे हळद. प्रत्येक मंगळवारच्या दिवशी किंवा प्रत्येक गुरुवारच्या दिवशी 1 चमचावर हळद घ्यायची, एका प्लेटमध्ये काढून भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल त्यावरती हळदीचं अर्चन करायचं. 3 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं. जसं आपण श्री सुक्त म्हणून श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करतो तसं तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीवरती किंवा माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती हळदीचं अर्चन करत तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. 3 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणून झालं की ती जी काही हळद म्हणजे त्या मूर्तीवर आपण अर्पण केलेली आहे त्यातली थोडीशी हळद आपल्या हाताच्या मनगटाला लावायची. या भागात बघा, हाताच्या पंजाच्या वरती या भागात थोडी चोळायची. थोडी हळद आपल्या मानेच्या या भागात लावायची. थोडीशी हळद आपल्या कपाळावर घासायची आणि बाकीची शिल्लक राहिलेली जी हळद आहे ती एका वाटीमध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये ठेवायची. ज्या दिवसापासून हा उपाय कराल, मंगळवारी हा उपाय केलाय तर पुढचा मंगळवार येईपर्यंत रोज ती अभिमंत्रित केलेली हळद कपाळाला, गळ्याला, हाताच्या मनगटाला आणि या भागामध्ये ती तिचं घर्षण करायचं, घासायची. 8 दिवसांमध्ये तुमच्या घरात असणाऱ्या धनाच्या समस्या दूर होऊ लागतील. पैसा येऊ लागेल. जो काही तुमच्या घरामध्ये असणारा कर्जाचा डोंगर असेल तो सुद्धा कमी होईल. कारण हा भाग आपल्या कपाळाचा भाग, मानेचा भाग शुक्राचा कारक मानला जातो. हळद सुद्धा शुक्राची कारक आहे, जी भगवान श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीला विशेष प्रिय आहे. जेव्हा त्यांच्या मूर्तीवरती अभिमंत्रित केलेली हळद तुम्ही हाताच्या भागात, कपाळाच्या भागात घासता तेव्हा इथलं भाग्य बदलतं, इथलं नशीब बदलून जातं. इथे असणारं आपलं सौभाग्य
जे आहे हे सौभाग्य खुलून येतं आणि इथे असणारी जी आपली एक आंतरिक शक्ती असते ती जागृत होते. त्यामुळे आपल्या पैशांच्या समस्या दूर होऊ लागतात, पैसा येऊ लागतो. शुक्राच्या कृपेने आपल्या धनाच्या समस्या संपून जातात. आता तिसरा उपाय जो आहे, हा तिसरा उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे मातीची पंटी. एक छोटी मातीची पंटी घ्यायची. लक्ष्मीपूजनाला म्हणजे आपल्या दिवाळीला आपण सगळ्यांनीच मातीच्या पंट्या घरात आणल्या असतील. एक मातीची पंटी घ्यायची, देवघराच्या समोर ठेवायची. त्यामध्ये 5 मिठाचे खडे, 5 हिरव्या वेलच्या, 5 लवंग, 5 तमालपत्र आणि 5 मिठाचे खडे सोबत यामध्ये घालायचे आहेत तुम्हाला भीमसेनी कापराचे तुकडे. हे सगळं तुम्हाला देवघराच्या समोर माता लक्ष्मीच्या समोर प्रज्वलित करायचं आहे. मनोभावे तिला पैशांच्या समस्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि तिथे बसून माता लक्ष्मीचं स्मरण करत तुम्हाला कनकधारा स्तोत्र किंवा महालक्ष्मी अष्टकं म्हणायचं आहे. कुठल्याही मंगळवारच्या दिवशी किंवा कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी ही सेवा तुम्ही सुरू केली, तुम्हाला कमीत कमी 21 दिवस करायचे आहे. रोज सांगितलेलं साहित्य 21 दिवस एकाच टायमाला तुम्ही माता लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर जर जाळल्या तर या 21 दिवसात तुमच्या घरातील पूर्ण चित्र तुम्हाला बदललेलं दिसेल. 21 दिवसात घरात धन येईल, पैसा येईल, संपत्ती येईल. ज्या काही तुमच्या घरामध्ये असणाऱ्या समस्या होत्या पैशांच्या त्या दूर होतील. जेवढं साहित्य सांगितले ते सगळं लक्ष्मीला विशेष प्रिय असणार आहे. सगळंच साहित्य धनाला खेचणारं आहे. या सगळ्या वस्तूंचा धूर घरात झाल्याने तुमच्या घरात असणारी अवलक्ष्मी, नकारात्मकता घराच्या बाहेर चालली जाईल आणि घराच्या बाहेर असणारी, घराच्या उंबरठ्यावर थांबलेली जी आपली लक्ष्मी माता आहे ती घराच्या आत येईल. बघा, खूप साधे सोपे उपाय सांगितलेत. नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.